हे अश्कलॉन नावाचं शहर आहे, त्या शहरामध्ये आपण आहोत आणि हे शहर हे हमासच्या त्या दिवशीच्या हल्ल्यामध्ये गाझापट्टीपासून अत्यंत जवळ असल्यामुळं या शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला झाले रॉकेटचे आणि ही ती अशा पद्धतीच्या शेकडो गाड्या मला तिथे वाटेमध्ये दिसल्या. जो काही रॉकेट हल्ला झाला त्यानंतरचं हे दृश्य हे बघा, हे बघा. युद्ध काय असतं किंवा युद्धजन्य परिस्थिती काय असते त्याचं हे दृश्य. त्या दिवशी जो काही हल्ला झाला त्यानंतरची आज 8-10 दिवसानंतरची स्थिती तुम्ही बघता, ज्याला आपण शब्दशः स्मशान शांतता म्हणतो ना, तशी ती स्मशान शांतता आहे. आणि आमचा हा जो चालक आहे, हा चालक सुद्धा इथे थांबायला तयार नाही आहे. तो म्हणतोय की मी इथं थांबणार नाही, कारण कधीही ह्या दिशेनं रॉकेट येईल आणि ते रॉकेट आल्यानंतर आम्हाला इथून निघून जावं लागेल किंवा इथून आपल्याला पळता येणार नाही, कारण इथे कुठे लपण्याची जागा नाही आहे. जसं मालमत्तेचं नुकसान झालं तसंच लोकांच्या मानसिकता ध्वस्त झालेल्या आहे. प्रचंड घाबरलेली लोक आहेत. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, अश्कलॉन, इस्रायल. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मिरण बोरवणकर यांनी 2010 साली अजित पवारांनी पुणे पोलीस दलाची ही 3 एकर जागा खाजगी बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. पुण्याच्या येरोडा भागात सध्या आलिशान इमारती आणि भव्य बांधकामं पाहायला मिळतात. या पोलीस स्टेशनसह पोलीस दलाच्या ताब्यात असलेली इथली 3 एकर जागा 2010 साली अजित पवारांनी एका खाजगी बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मिरण बोरवणकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलाय. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांना हाताशी धरून जमिनीचा व्यवहार जवळपास पूर्ण केला होता. मात्र आपण ही गोष्ट तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी हा व्यवहार रद्द करून टाकल्याचं मिरण बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या आत्मचरित्रात म्हटलंय. दरम्यान जवळपास 14 वर्षानंतर हे प्रकरण मिरण बोरवणकर यांच्या आत्मचरित्राच्या निमित्ताने पुन्हा समोर आलंय. अजित पवार गटाकडून बोरवणकर यांचे सगळे आरोप फेटाळून लावण्यात आलेत आणि बोरवणकर यांनी पुरावा न दिल्यास बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. मॅडम कमिशनर या माजी पोलीस आयुक्त मीरा चड्ढा बोरवणकर यांच्या पुस्तकानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 38 प्रकरणांच्या या पुस्तकामध्ये एक प्रकरण पुण्यातल्या येरवडा जेलमधल्या पोलीस खात्याच्या संबंधित आहे, ज्याच्यामध्ये अजितदादांनी जमिनीच्या लिलावासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. पुस्तकातल्या या प्रकरणावरती आज दिवसभर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अजितदादा गटाकडनं मीरा बोरवणकर यांच्या हेतूंबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न देखील झाला. या सगळ्याला एका पत्रकार परिषदेमध्ये मीरा बोरवणकर यांनी उत्तरं देखील दिली. यापुढे राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं पोलीस खात्याचा किंवा सरकारी जमिनीचा प्रश्न असेल तर त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, असं विधान सुद्धा त्यांनी केलं. या पर्टिक्युलर केसमध्ये येरवड्याच्या प्रकरणामध्ये मात्र पोलीस जमीन पोलिसांकडेच राहिली, त्यामुळं चौकशीची गरज नसल्याचं देखील त्या म्हणाल्या आहेत. सोबतच या सगळ्या प्रकरणामध्ये RR पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भात सुद्धा खूप महत्त्वाची विधानं त्यांनी केलेली आहेत. राजकीय दृष्ट्या अनेक तात्कालिक कारणं बघून आरोप होत असले तरी हे सगळं पुस्तक आपण वर्षभरापूर्वीच लिहिलेलं होतं, हे मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं. या जमीन लिलावाला विरोध केल्याची किंमत आपल्याला नंतर कारकिर्दीत चुकवावी लागली, असं देखील त्यांनी म्हटलंय. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. कोणत्याही राजकीय पक्षातल्या 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद किंवा स्पर्धा असणं हे आता काही नवीन नाहीये. मात्र काँग्रेस पक्षात अंतर्गत स्पर्धा ही सातत्याने समोर येताना दिसते. मनोज जरांगे यांच्या सभेनंतर आज वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली, तर दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा नाना पटोले यांनी ओबीसी सेलच्या नेत्यांची बैठक बोलावली. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पटोले आणि वडेट्टीवार यांच्यात अहमहमिका पाहायला मिळते. याआधीही लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातल्या चर्चेत समन्वय समितीत कोणाला प्रतिनिधित्व द्यायचं यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद समोर आले होते. याआधीही पक्षाची सद्यस्थिती बदलायची असेल तर प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज आहे, असं सांगत विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे आणि सुनील केदार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नाना पटोलेंबाबत नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुका जवळ आल्यात, अशातच राज्यामध्ये काँग्रेसचा एकही लोकसभा खासदार नाही. त्याच्यामुळे काँग्रेसच्या 2 वरिष्ठ नेत्यांमधले हे असे वाद हे काँग्रेस पक्षाला निश्चितच परवडणारे नाहीत. कॅमेरामन अजित शिवथरकर सह मनीष पाठक, ABP माझा, मुंबई.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सोलापुरात येऊन एक मोठी कारवाई केली आहे आणि सोलापुरातल्या चिंचोळी MIDC परिसरात MD बनवणाऱ्या एका कंपनीचा पर्दाफाश मुंबईच्या गुन्हे शाखेनं केला. खरं तर चिंचोळी MIDC परिसरात असलेली ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याचं इथलं स्थानिक सांगतायत. मात्र इथं कोण येत होतं, कोण जातं याची माहिती देखील इथल्या स्थानिकांना माहिती आहे. आणि याच कंपनीच्या मध्ये बंद पडलेल्या कंपनीमध्ये MD बनवत असल्याची माहिती जी आहे ती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती आणि त्यानुसार मुंबई पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते काल संध्याकाळच्या सुमारास इथं आलेलं होतं. आणि आपण इथं बघताय की कंपनीचे जे प्रवेशद्वार आहे तिथं अशा पद्धतीनं जे कुलूप आहे त्याला सील करण्यात आलेलं आहे. सदरची मालमत्ता ही गुन्हे अन्वेषण विभाग स्थानिक गुन्हा क्रमांक रजिस्टर क्रमांक 79/2030 कलम 8 क सह 22/29 NDPCS ऍक्टच्या गुन्ह्यात सीलबंद करण्यात असल्याचं पत्र जे आहे ते या गेटवरती लावण्यात आलेलं आहे. मुंबई गुन्हे शाखेनं काही आरोपींना या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याकडनं जी माहिती मिळाली त्यांच्या जबाबातून त्या जबाबाच्या अनुसार सोलापुरातल्या या चिंचोळी MIDC मध्ये गुन्हे शाखेचं पथक आलं आणि त्यांनीच ही कारवाई करत सदरची कंपनी जी आहे ती सील केल्याचं कळत आहे. कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या वडील आणि लेकीविरुद्ध सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. डॉक्टर जगदीश राठोड यांनी 2022 साली नीटची परीक्षा दिली. विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी नीटच्या परीक्षेच्या क्रमवारी यादीचं निरीक्षण केल्यावर राठोड यांना अंतरा रघुवंशी यांचं नाव आढळलं. ती त्या प्रवर्गाशी संबंधित नव्हती. त्यानंतर RTI प्रक्रियेद्वारे राठोड यांनी अधिक तपास केला. राठोडांचं पत्र आल्यानंतर बार्टीनं ते नाशिक जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र समितीकडे पाठवले. समितीनं अंतराने प्रवेश घेतलेल्या इगतपुरीच्या SMBT मेडिकल कॉलेजला पत्र पाठवलं आणि अंतरा अनिल रघुवंशी यांच्या जात प्रमाणपत्राची विनंती केली. त्यानंतर हे सगळं बिंग फुटलं आणि डॉक्टर राठोडांनी सायन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राठोड यांच्या तक्रारीच्या आधारे सायन पोलिसांनी डॉक्टर अंतरा रघुवंशी आणि तिचे वडील डॉक्टर अनिल रघुवंशी यांच्या विरोधात FIR दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणी कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकरांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून ललित पाटील प्रकरण विशेष तपास यंत्रणेकडे किंवा CID कडे सोपवण्यात यावं ही मागणी केली आहे. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ललित पाटीलला आम्ही शोधून काढू असा विश्वास व्यक्त केला आहे. ललित पाटील जे ड्रग्सच्या संदर्भात होते ते 2 आठवड्यापासून फरार आहे, अजून मिळत नाहीये ते. आणि सापडतील, जातील कुठे, शोधून काढू त्यांना. त्यांचे जे बाकी साथीदार बंधू होते ते सापडलेच ना, त्याच्यामुळे तेही सापडतील, जातील कुठे. क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेऊन अधिकाऱ्यांना ड्रग्जवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता जिल्हा पातळीवर समित्या स्थापन केल्या असून त्या समित्या कारवायांवर लक्ष ठेवून असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो संदर्भात मुंबई उच्च न्यायालय येत्या गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्देश देणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळानं 72 तासात काम बंद करण्यासाठी पाठवलेल्या नोटीसला रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्लांटला रात्री 2 वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळानं कारवाई करत 72 तासात काम बंद करण्याची सूचना केली. मात्र ही कारवाई केवळ 2 महत्त्वाच्या सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून झाली असून निव्वळ राजकीय हेतून ही प्रेरित असल्याचा दावा रोहित पवारांनी आपल्या याचिकेतनं केलाय. त्याचबरोबर एका छोट्याशा गोष्टीचा इतका बागुलबुवा करत ही काम बंद करण्याची नोटीस पाठवण्याची गरज नसल्याचंही रोहित पवारांनी आपल्या याचिकेतनं म्हटलंय. तर दुसरीकडे प्रदूषण नियामक मंडळ मात्र कायदा आणि नियमावर बोट ठेवत पाठवलेली नोटीस आणि होणार असलेली कारवाई ही कायदेशीर असल्याचा दावा करत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तुर्तास मुंबई उच्च न्यायालयानं 18 ऑक्टोबर पर्यंत या कारवाईला दिलेली स्थगिती कायम आहे. तेव्हा आता 19 तारखेला हायकोर्ट यावर काय निर्देश देतं यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कॅमेरामन गजानन बाळापूरकर समेय राणे, ABP माझा, मुंबई. शिवसेना, ठाकरे गट आणि समाजवादी पक्ष यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर युतीची घोषणा केली. याच युतीच्या घोषणेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवसेनेत 2 गट निर्माण झाल्यानंतर दोन्ही गटांनी आपापली ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांशी संधान साधायला सुरुवात केली आहे. हिंदुत्ववादी विचारांशी नातं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी डाव्या विचारसरणीच्या समाजवादी पक्षाशी युती केल्यानंतर राजकीय वर्तुळात तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरेंचं हिंदुत्व म्हणजे मिलावट असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेंनी केलं, तर आता उद्धव ठाकरेंनी MIMशी युती करावी असा खोचक सल्ला त्यांनी दिला. हिंदुत्ववादी विचारांची प्रतारणा म्हणजे काय हे उद्धव ठाकरेंनी दाखवलं
अशी टीका करताना काही ठराविक मतांसाठी उद्धव ठाकरेंनी युती केल्याचं आशिष शेलार म्हणाले. तर टीकांना उत्तर देताना समाजवाद म्हणजे नेमकं काय आहे हे आधी समजून घ्या. भाजपला सत्ता मिळवून देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. विरोधकांना गाडण्यासाठी आमचे आपापसातले मतभेद आम्ही गाडले असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. मात्र उद्धव ठाकरेंनी समाजवादी पक्षासोबत केलेली ही युती ठाकरे गटाला आणखी बळ देते की विरोधकांची या संदर्भातील टीकेची धार आणखी तीव्र करते हे येणाऱ्या काळात कळेल. कॅमेरामॅन अजित कदमसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना जोमाने कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. देशभरासह राज्यातही लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची मुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय निवासस्थान वर्षावर बैठक पार पडली. शिवसेनेच्या लोकसभेतील 18 खासदारांपैकी अरविंद सावंत, संजय जाधव, राजन विचारे, विनायक राऊत आणि ओमराजे निंबाळकर हे 5 खासदार वगळता इतर सर्व खासदार हे शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटातील 13 खासदारांच्या या बैठकीत दसरा मेळावा, लोकसभा निवडणूक आणि कॅबिनेट विस्तारावर चर्चा झाली आणि निवडणुकीच्या पूर्वी सर्व खासदारांना आपल्या मतदारसंघात भव्य सभा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. भाजपचं मिशन 45+, त्यात अजित पवार गटाची एंट्री, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शासन आणि प्रशासनावर असलेला वरचष्मा, या सगळ्यात जागा वाटपात शिंदे गटाला वाटाघाटी करण्याचं मोठं आव्हान आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. आरटीओ कर्मचाऱ्यांनी समृद्धी महामार्गावर ट्रक अडवला आणि त्यामुळे अपघात घडला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री आरटीओ कर्मचाऱ्यांनी समृद्धी महामार्गावर ट्रक अडवला. त्या ट्रकला मागून ट्रॅव्हल बस धडकली आणि या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर आरटीओ अधिकारी प्रदीप छबुलाल राठोड आणि नितीन कुमार गणोरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या अपघातानंतर आता पुन्हा एकदा राजकीय नेत्यांनी समृद्धी महामार्गासंबंधी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. समृद्धीचं काम अर्धवट असताना वाहतूक सुरू का केली? एंड टू एंड सर्व सुविधा अजून उपलब्ध करून का दिल्या जात नाहीत? असे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. समृद्धीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला असून घाई गडबडीत त्याचं उद्घाटन करण्यात आल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केलाय. समृद्धी महामार्गावर तांत्रिक अडचणी तातडीनं दूर करा, अन्यथा समृद्धीवरती वाहतूक काही काळासाठी थांबवण्याचा विचार करायला हवा, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा पवार घराण्यावर टीका केली आहे. पडळकरांनी पवारांचा उल्लेख पुन्हा एकदा लांडगा असा केला आणि पवार घराण्याच्या गुलामगिरीतून बाहेर पडा असं आवाहन पडळकरांनी धनगर यात्रेतून समाज बांधवांना केलंय. मी जेव्हा धनगर जागर यात्रा सुरू केली तेव्हा लांडग्याची सगळी पिल्लं कामाला लागली. माहित आहे ना लांडगा कोण आहे? माहित आहे ना? लांडग्याची पिल्लं सगळीकडे विष फेरायला लागली. अन्यायाचा घेऊ हिसाब, लांडग्यावर उगारू काठी, धनगर आरक्षणासाठी. राज्याची निर्मिती झाल्यापासून केवळ 28 आमदार धनगर समाजाचे झाले आहेत. पण केवळ 1-2 हा प्रश्न सुटणार नाही, तर याकरता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणालेत. कॅमेरा पर्सन चेतन सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. मेळघाटमधील आदिवासी बांधवाचा आज हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा आयुक्त कार्यालयावर निघालेला आहे. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघालेला आहे. आपल्यासोबत काही तरुण त्यांच्याशी कशासाठी मोर्चा आहे तुमचा? आमच्या आरक्षणाच्या संदर्भात मोर्चा आहे. काय मागण्या काय अजून? आमचं जे आदिवासी समाजाचं आरक्षण आहे हे कोणत्याही जातीला भेटू नये याकरिता आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो. आणि धनगर हे आर्याच्या सोबत परदेशातून आले आहेत. पहिले ते ओपन होते, सवर्ण होते, ओबीसी झाले, आता एनटी मध्ये आहेत. आणि आदिवासी अशी जात कोणत्या भारतात आहे का असा आमचा सर्वांना प्रश्न आहे. अमरावती जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्यावर सुद्धा तीव्र नाराजी या आदिवासी बांधवांनी व्यक्त केलेली. कारण आमचे आमदार खासदार हे कोणीच आमच्या बाजूने कोणी भांडत नाही. त्यामुळे त्यांचा सुद्धा निषेध या मोर्चाद्वारे
करत आहे आणि मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात हे जे आंदोलक आहे ते आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.